आरे चॅम्पियन चहाडे विरुद्ध विपुल रायझिंग स्टार। उत्कृष्ट अशी गोलंदाजी राजाराम अण्णा समाज सेवक आणि संस्था बरेच लोक आहेत, बरेच मान्यवर येतील, पण हे जे ग्राउंड आहे, हे जे मैदान आहे, या मैदान आहेत जे अगदी व्यवस्थित करता येण्याजोगे आहेत। या मंडळाचे जे सगळे सदस्य आहेत यांनी पुढाकार घेऊन आम्ही आमचं खेळण्याची संधी मिळते। त्यामुळे पुढे स्वतः मारण्याचा प्रयत्न यष्टीचित होतोय, जोरदार अपील आणि उज्ज्वलच्या रूपाने उज्ज्वल यष्टीचित यष्टी विपुल गोलंदाज आहे प्रीतम, त्याची जागा घेण्यासाठी येतोय, बघूया। पुढचा चेंडू प्रीतम याचा चटकसाठी आणि मात्र अशी एपीएम वॉरियर संघाची सुरुवात पहिल्या 3 चेंडूंमध्ये। विजय पाटील बहाडोळी इथे उपस्थित झाले आहेत, मी विनंती करतोय मयूरजी नाईक। मिस्टर प्रीतम आयकॉन प्लेयर आपण पाहतो, यावेळेस मात्र आपण पाहतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न, टर्निंग पॉइंट ऑफ द मॅच, ज्या विकेटची यावेळेस प्रीतम पाटील Yes, the finger is gone up umpire now, absolutely plump. आणि यावेळेस मात्र विकेट जाताना पाहायला मिळतो। यस डीजे वॉर्स होताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस मात्र ऋषीच्या बॅट मधून निघालेला स्टायलिश फटका मात्र थेट निघून जातोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। ऋषी बॅक टू डगआउट, विकेट। यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, सुरेख सुंदररित्या मात्र चेंडूला पाटील। यावेळेस मात्र आपण पाहतोय खडे खडे स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी होती, परंतु संधीच यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा मात्र अतिशय सुरेख, इथून मात्र नक्कीच मोठे फटके मारण्याची गरज आहे। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस सुरेख लाईन लेंथ, अप्रतिम, चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत। जे मनसुबे आहेत तिथे ते उधळून लावले जात आहेत आणि यावेळेस सामन्याचं समीकरण 16 चेंडू शिल्लक आणि 48 धावांची आवश्यकता। याचा अर्थ प्रत्येक चेंडूवर 3 धावा येणं आवश्यक आहे। 300च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणं आवश्यक, आणि फलंदाज जर आपण पाहिले दोन्ही सुद्धा 600च्या स्ट्राईक रेटने सुद्धा फलंदाजी करण्याची क्षमता आहे। टेम्परामेंट आहे दोन्ही खेळाडूंकडे। यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा पूर्ण षटक मात्र केलं जात आहे। 12 संघांचे 12 फ्लॅग्स। कपिल सह्याद्री शिलेदार विरुद्ध गोवाडे वॉरियर्स ह्या संघादरम्यानतील हा सामना, आणि मी ह्या सामन्याचे नाणेफेक करण्यासाठी सांगतो। यावेळेस खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, बॉल वॉज इन द एअर, चेंडू हवेत तरंगताना राहुल मात्र क्या बात है, कॅच ऑफ द डे चा प्रबळ दावेदार बनताना राहुल साठी एक कडक गाणं होऊन जाऊ दे। गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, उगवला तारा तिमिर हरा, गडचा शिवाजी राजा, उगवला तारा तिमिर। राईट आर्म राऊंड विकेट मारा प्रीतम। ह्यावेळेस मात्र पुल करण्याचा प्रयत्न विराजाचा, परंतु स्वागत या प्रतिष्ठानामार्फत होत आहे।
वळूया मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहेत मिस्टर रिची. जबरदस्त एकदा या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुद्धा अशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते अप्रतिम. कारण की 7 धावा 5 चेंडू मध्ये म्हणजे खरोखरच कारण की निर्णायक मॅच. यावेळेस मात्र आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र शैलेशचा षटकार मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू मात्र थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात जाऊन बसला आणि फलंदाज मात्र तंबूत जाऊन बसला. यस इज गॉन. आयकॉन वर्सेस आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्ट. Yes, the finger is gone up umpire. Now furniture destroyed केलं जातं. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत. आयकॉन वर्सेस आयकॉनच्या लढतीमध्ये रिचीचा विजय. गोलंदाजीचं प्रदर्शन जबरदस्त. मात्र नक्कीच जोश उत्स्फूर्त अँड विकेट्स. आणि जो फलंदाज असतो त्याला फक्त हव्या असतात रन्स रन्स अँड रन्स. आणि यावेळेस मात्र मालकांना मी निमंत्रित करतो व्यासपीठावर. आपण या व्यासपीठावर यायचंय. सर्व टीम मालक श्रीयुत नागेश पाटील संघ मालक यांचं आपण यथोचित असा सत्कार करायचा आहे. यांचं स्वागत मी सन्माननीय निलेशजी सांबरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी गोवाडी वॉरियर्सचे संघ मालक सन्माननीय